नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण भेटणार आहोत मालविकाला. ती आमच्या चितळे सरांची मुलगी आहे आणि शी लिव्हज इन कॅनडा अँड लेट्स सी व्हॉट शी हॅज टू टेल अस. हाय, हाय. आवाज येतोय? हो, हो, येतोय. हाय, खूप वर्षांनी. आय नो मला लास्ट आठवत पण नाही व्हेन डिड वी मीट. आय गेस मला वाटतं की क्लासमध्ये होतो तेव्हाच आय थिंक भेटलो असो ना तुला. त्याच्यानंतर तर नाहीच भेटणं झालं. सरांनाच खूप कमी वेळा भेटणं झालं त्याच्यानंतर. सर खूप बिझी झाले त्याच्यानंतर. हो, सध्या बोलू सरांशी. खूप वर्षांनी त्यांचा मेसेज बघितला तर खूप छान वाटलं. मी आणि श्रुती दोघी खूप खुश झालेलो. हो का? त्याने तुम्हाला व्हिडिओ बघून मेसेज केला? हो, ओह! ओके, ओके. त्यामुळे. काय करतेयस? अं, कॉफी. इथे आता सकाळी जस्ट नॉट एक्झॅक्टली सेकंड कप. सकाळी उठून जरा आवरून एक कप झाला, मग थोडं आवरलं वगैरे. देन द सेकंड कप. किती वाजलेत आता तिथे? 10 सकाळचे 10 AM. ठीक आहे, ठीक आहे. मग ठीक आहे. हां, एक्झॅक्टली. आय वॉज आणि संडे आहे सो. सो मालविका, वेलकम टू माय चॅनल आणि थँक यू फर्स्ट ऑफ ऑल टू अग्रीइंग टू डुईंग दिस. सो आणि ते पण असं संडे मॉर्निंग. आय एम शुअर असं म्हणजे तुला आरामात उठायचं असेल तर आय वॉज कन्सर्न की आणि मला टाइम डिफरन्स माहिती नव्हता. सो आय मीन ठीक इट्स आहे, ओके. बट 10 युजुअली इज ओके. ते सो किती संडेजला किती 6 वाजता? 6 AM एव्हरी मॉर्निंग. ओ माय गॉड. आय कॉलेजमुळे मीन और No, because माझा office timing is like 8 AM to 4:30 PM because I work in like public service, so त्यांचं टायमिंग्स अर्ली असतात 8 to Ah, 4:30. So like reach office between 8 to 8:30. So 6 AM wake up time. I can't imagine. सध्या मी लेट झोप बिकॉज माय वर्क टाइम इज लाईक आय वर्क इन सेकंड शिफ्ट US Oh, ओव्हरलॅपिंग after, शिफ्ट. हा, सो yeah. माझं वर्क टाइम इज लाईक 2 to 11. सो माझं Oh, एक्झॅक्टली सो मी लेट झोपते सो मी आरामात लेट उठते. 6 good. AM इज अं, माझं पण होतं आधी बिकॉज माझं पण तिथे मोस्टली तसंच असतं ना, यू वर्क विथ US टीम्स आणि ते लोक लवकर स्टार्ट करतात. दे स्टार्ट ॲट 7 AM, सो यू हॅव टू या. वर्क टिल 7 PM. सो माझी पण तिकडे शिफ्ट तसाच होता. इथे फर्स्ट टाइम माझं ऑफिस टायमिंग इज लाईक 8 AM यू हॅव टू रीच असं. 8 to 8:30 there's little flexibility, but expectation is like you start working from 8 असं. But it's good now, like you finish till 4:30 and then you have still a day left, you know? Yeah, and समर्समध्ये स्पेशली इट फील्स लाईक अ सेकंड डे इटसेल्फ. समर्स इथे खूप लेट पर्यंत सनसेट होतं ना, सो सन असतो अँड देन सनसेट इज व्हेरी लेट. हा, येस. 9 अराउंड 9 तरी होतच असतील ना? पीक समरमध्ये समटाइम्स इट गोज लाईक 10-15, 10 पर्यंत, हो. येस. पण नंतर मग ऑन अन ॲव्हरेज इट्स लाईक 9 PM मोस्ट ऑफ द डेज. फक्त अगदी पीक समरचं 1 वीक और 1.5 वीक इट्स लाईक 10 खूप लेट असं. कळलं. But it's interesting. हां, म्हणजे इट्स डबल द टाईम यू गेट युजुअली. या, एक्झॅक्टली. आणि इट्स नाईस टू हॅव लाईक डेलीमध्ये. सो मी पण मग म्हणजे आय आय ट्राय टू वेक अप जेवढं पण अर्ली पॉसिबल आणि थोडा टाइम आहे ट्राय टू आता माझा मॉर्निंगचा टाइम आहे स्पेंड ऑन अदर थिंग्स आणि देन आय स्टार्ट ॲट 2. पण तरी नावडेज आय हॅव टू स्टार्ट अ लिटल अर्ली 12 वगैरे. सो तसा कमी वेळ मिळतो बट ठीक आहे. सो मालविका, हो. अ, तू जस्ट स्वतःला एक ब्रीफली इंट्रोड्यूस करशील का? माझ्यासाठी पण ते इंट्रोडक्शन असेल बिकॉज आपण पण असं खूप हां. वेळानंतर बोलतोय म्हणजे इट्स बीन लाईक अ अं, रिअली लॉंग टाइम. ओके. सो
थोडंसं असं लाईक professional introduction types. So after school वगैरे 11th-12th standard मी इंजिनिअरिंग केलं केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. आय वॉज इन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. सो तिथे 4 वर्ष आय म्हणजे ऍक्च्युली हॅड लाईक अ कॉलेज लाईफ प्रॉपर. आय वॉज इन हॉस्टेल फॉर 2 वर्ष. मग माझे Oh. पेरेंट्स तिथे शिफ्ट झाले. सो आय गॉट बोथ 2 वर्ष हॉस्टेल लाईफ एज वेल एज 2 वर्ष घरी राहून अँड देन कम्युटिंग अँड ऑल दॅट एज वेल. सो खूप असा इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता माझा कॉलेजचा. आफ्टर दॅट मी काम केलं. आय वॉज वर्किंग विथ इकोलॅब एक कंपनी आहे ज्यांचं US मोस्टली प्रोजेक्ट्स मी हँडल करत होती. सो आय वर्क देअर फॉर 4 years. तिथे माझा वॉटर ट्रीटमेंटमध्ये खूप एक्सपिरियन्स झाला आणि माझं पॅशन पण काइंड ऑफ डेव्हलप झाला की आय वॉन्ट टू वर्क मोर इन वॉटर सेक्टर लाईक वॉटर ट्रीटमेंट और वॉटर मॅनेजमेंट स्टाईल याच्यात. सो आय वॉन्टेड टू डू मास्टर्स. सो मी म्हटलं की लेट स्पेशलाइज इन वॉटर बिकॉज इट्स अ क्रिटिकल रिसोर्स आणि जनरल मास्टर्स करण्यापेक्षा आय ऑलरेडी हॅड दी एक्सपिरियन्स. सो माझं खूप होतं की आय Right. वॉन्ट टू यूज दॅट एक्सपिरियन्स. So I found a few colleges आणि मग I liked UBC as a University of British Columbia. कॅनडाची खूप टॉप युनिव्हर्सिटी आहे. इतकी फेमस नसते बाहेर बिकॉज मोस्ट पीपल लुक ॲट US. आय वॉजंट लुकिंग ॲट US सो मच. मला थोडं कॅनडा साईड आधीपासूनच म्हणजे बिकॉज ऑफ द ब्युटी अँड एव्हरीथिंग मला थोडा प्रेफरन्स होता. सो आय फाउंड UBC मध्ये खूप चांगला कोर्स होता वॉटर मॅनेजमेंटवरती अँड आय वॉज लाईक मला इथे जायचं आहे. सो आय वॉज लाईक आय फाउंड माय कोर्स अँड आय वॉन्ट टू गो देअर. पण नंतर मग कोविडची वेव्स वगैरे आल्या. सो आय हॅड टू डिले माय प्लॅन्स. 2020 मध्ये आय कुडंट गो. 21 मध्ये नाही झालं. सो इव्हेंच्युअली आय लँडेड अप इन 23चा इनटेक. जानेवारीचा Okay. इनटेक. वी डिसाइडेड की जानेवारीचा इनटेक अँड इट वॉज अ 1 year लॉंग कोर्स. सो आय केम हिअर इकडे डिसेंबर ऑफ 22 मध्ये क्रिसमस डे अँड देन आय बीन हिअर सिन्स देन. मग आय डिड माय मास्टर्स फॉर 1 year आणि मग आय स्पेंड सम टाइम लुकिंग फॉर वर्क आणि बाकी मग इकडचं इमिग्रेशन प्रोसेसेस थोडे सॉर्ट करण्यात वेळ गेला. अँड देन आय फाउंड अ जॉब दॅट आय वॉज रिअली लुकिंग फॉर. म्हणजे इथे दिस फर्म दॅट आय एम वर्किंग विथ इज द की ड्रायव्हर ऑफ लॉट ऑफ वॉटर प्रोजेक्ट्स अँड इट्स अ पब्लिक सर्व्हिस फर्म. म्हणजे बेसिकली इट्स ऑलमोस्ट लाईक अ सेमी गव्हर्नमेंट लाईक पब्लिक सर्व्हिस युटिलिटीज Right. असतात इंडियामध्ये. सो सेम सॉर्ट ऑफ फॉर्मॅटमध्ये आहे. So they were big drivers of water project and I really wanted to work here. So ikde I got a role and now I've been here since last August 24. So I'm working with Metro Vancouver ikde. The almost 2 years, 2 years पेक्षा जास्त. Well, yeah, I'll complete 3 years I think या 3 years. वर्षी. हा. Yeah. 22 मध्ये गेलीस ना तू, राईट? सो 3 years कम्प्लीट झाले तुला कॅनडामध्ये. इंटरेस्टिंग. सो केमिकल इंजिनिअरिंग आणि देन वॉटर सेक्टर. I Yeah, water think you'll be management. the first one. Yeah, water management. I think you'll be the first one I know who works in this sector. Yeah. I mean, Interesting. So, yeah. It's a unique field, बरोबर आहे. आणि इंडियामध्ये इट्स नॉट व्हेरी असं देर इज नो स्पेसिफिक कोर्स टार्गेटेड टुवर्ड्स वॉटर. इट्स युजली लाईक अ सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स ज्याच्यामध्ये वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट शिकवतात. और sometimes in chemical you can specialize in biological treatment or bioengineering and then you have some water resource tikde courses. So it's not a so हा. prominent course in India. राईट. बिकॉज केमिकल इंजिनिअरिंग रिलेटेड अदर सेक्टर्स मी ऐकले होते, बट वॉटर सेक्टर फर्स्ट टाइम मी ऐकतेय. बट ऑफकोर्स एवढे फील्ड्स आहेत जगामध्ये ना, बट Yeah. आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युली तेवढे इंट्रोड्यूस केले जात नाहीत स्कूल्समध्ये असं, सॅडली. हळूहळू मग आपण एक्सप्लोअर करतो. बट आय एम शुअर चितळे सरांमुळे तुला खूप चान्स मिळाला पण असेल ना, असं म्हणजे वेगवेगळे फील्ड्स एक्सप्लोअर करायला. आणि Oh, सो मला ऍक्च्युली खूप इंटरेस्ट आलाय टू नो की काय करतेस तू ऍज अ काम. म्हणजे आय नो okay. दिस वॉज नॉट अ पार्ट ऑफ अर क्वेश्चन, बट आय रिअली वॉन्ट टू नो. आय एम व्हेरी क्युरियस की काय Um, ऍज अ म्हणजे तुझं डेली, हाऊ इज युअर डेली लाईफ लाईक, जस्ट so ब्रीफली. for me, बिकॉज माझा असं कन्स्ट्रक्शन किंवा ह्याच्यात खूप सो इथे कॅनडामध्ये कसं दे आर व्हेरी एक्सपिरियन्स फोकस. सो तुम्हाला ना ज्या फील्डचा एक्सपिरियन्स असतो दे प्रेफर टू हायर यू ऑन दोज फील्ड्स. सो माय एक्सपिरियन्स वॉज बेसिकली रिमोट एक्सपिरियन्स बिकॉज आय वॉज मॅनेजिंग US प्रोजेक्ट्स इंडियामध्ये बसून.
So for me to get in here, I had to look for projects that support the main construction activity, give a project activity. Okay, because of my background, that's how it is. So I really want to go into that construction management, vagare sudha, but that is more of a civil scope, so it's a little hard to go Right. there. Okay. So त्याच्यामुळे when I got into this role, I got a role of project engineer. So right now माझा portfolio is in project management office. So basically Okay. माझी जी company आहे Metro Van, so their board of directors is basically all the mayors and councillors from cities in and around Oh, Vancouver. Okay, okay. so it's a regional body, and under they employ project engineers, directors, like there is a whole CAO and all these C-level executives. So there's a whole structure, आणि यांचं मेन काम आहे या सगळ्या म्हणजे पॉलिटिशियन्स प्लस ऑल दीज एम्प्लॉई यांचं मेन काम आहे की दे विल मॅनेज ऑल द इन्फ्रास्ट्रक्चर projects in the region. So infrastructure is mainly Okay. water, wastewater, solid waste as well as garbage वगैरे. Parks, like parks is a very big important part here to manage parks. Housing, like government housing, and then much more, like there is some industrial arm also, and then there is an investment arm. So there's like a diverse. So basically this entity manages the growth of the region. So that is the work, and I work in the project management office. So माझं काम आहे की there are number of projects going on in the region, and different projects at different stages have different requirements. कधी permitting असते, कधी कोणी consultants पाहिजे असतात, किंवा they want to hire a contractor or something like that. So basically at whatever stage of the project they are, depending on what my role or specialty is in that project, I will facilitate that. So if it's in a permitting stage, मी त्यांना permits घेण्यासाठी I will help them. So basically, be it documents collecting, be it getting approvals, be it documentation of any sort for permitting. Sometimes there's an advisory services, so I have to do contract management. म्हणजे there is an RFP that is released की आम्हाला एक engineer पाहिजे, like geologist पाहिजे, which is usually not employed by firms. So they will, जसं इंडियामध्ये होतात बिड होतात तसे बिड वगैरे करतात, and then someone has to manage that process की एवढे बिड्स येणार, 200 बिड येणार, then you have to see if they all qualify, and there's a process behind it. So that part also project management office does, and me, I support that part. So असा विविध असा रोल आहे. सो इट्स बेसिकली लाईक कीपिंग ऑल द प्रोजेक्ट्स ऑन ट्रॅक, बिकॉज प्रोजेक्ट डिरेक्टर्स असतात त्यांच्याकडे कन्स्ट्रक्शन साईड किंवा बाकी टेक्निकल खूप चॅलेंजेस त्यांना हँडल करायचे असतात. बरोबर. सो दे कांट डू ऑल दिस डॉक्युमेंटेशन अँड लाईक getting people in line. So basically it's part of resource management for the project. So असे Right. vivid roles आहेत in the firm, and it's because of project management offices, so you're not set on one project, you work on different types and different scales of projects. So it's very interesting, diverse role. Not Yeah, I technically mean, म्हणजे युजली लोक प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतात, सो दे आर असाइन वन प्रोजेक्ट अँड दे वर्क ऑन वन प्रोजेक्ट टू द डिलिव्हरी, बट आय गेट टू वर्क ऑन मल्टिपल प्रोजेक्ट्स एट डिफरंट स्टेजेस. सो मला असं छान डायव्हर्स एक्सपिरियन्स मिळतं. सो इट्स व्हेरी एन्जॉयबल टू गो टू वर्क, की एव्हरी डे यू आर एक्सायटेड की ओ आज मला काय काम मिळेल, बिकॉज इट्स ऑलवेज न्यू, राईट? असं. I'm so happy seeing you so happy about work. खूप rarely असं बघायला मिळतं की someone is, this happy about what they're doing. That only made me very happy. But yeah, interesting. म्हणजे almost like it's very administrative work that you're doing. कॅनडामध्ये Um, जाऊन. I wouldn't म्हणजे say administrative. It's in a way you can say it's an engineering administrative work, because you yeah, need to exactly. have some understanding of what's going on in the background. You cannot just हां, like म्हणजे ते आय वॉज गोइंग टू कम टू इट की लाइक सो नाउ यू हॅव डन ऑल द टेक्निकल म्हणजे तुला आता टेक्निकल अंडरस्टँडिंग आहे. सो यू नो की कोणत्या प्रोजेक्टची काय रिक्वायरमेंट असणार आहे, अँड यू हॅव टू नो ऑफकोर्स की टेक्निकली लाईक म्हणजे कोण कशाला सुटेबल आहे रिसोर्स मॅनेज करताना, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आय एम शुअर ते प्रोजेक्ट्स खूप बिग बजेट प्रोजेक्ट्स असणार ऑफकोर्स, राईट? सो जेवढे मोठा प्रोजेक्ट, जेवढे जास्त पैसे इन्व्हॉल्व, तेवढी जास्त रिस्क इन्व्हॉल्व. सो but I mean, when I say administrative, it's like more responsibility, ki you're yeah. yeah, like you're more responsible into, like you have to be like more alert. But seeing that instead of taking pressure of it, like you're enjoying that process, and in a Yeah. sense की तुला त्यातनं खूप शिकायला मिळतंय, मला खूप छान छान वाटलं बघून. म्हणजे
यु नो वॉट आय थिंक की जेव्हा आपण आधी रेझ्युमेमध्ये म्हणायचो की पुट ऑर्गनायझेशनल स्किल्स किंवा माझ्याकडे आहेत ऑर्गनायझेशन, द ट्रू सेन्स ऑफ ऑर्गनायझेशनल स्किल्स मला इथे या रोलमध्ये कळले की हाऊ ऑर्गनायझ टू डिटेल यू हॅव टू बी. बिकॉज आमचे प्रत्येक हा. डॉक्युमेंट इज सब्जेक्ट टू पब्लिक एन्क्वायरी. सो इट्स सब्जेक्ट टू फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन. सो जर का कोणालाही पब्लिकमध्ये देर इज एव्हर अ प्रॉब्लेम इन द प्रोजेक्ट, आणि या प्रोजेक्ट्समध्ये होतातच बिकॉज इट्स इन्फ्रास्ट्रक्चर बिग प्रोजेक्ट्स, ऑलवेज देर इज समवन. So anything that we work is actually accountable to public. So anyone can request any document and say like, yeah, project मध्ये असं का झालं, give us an inquiry report. So there is a lot of scrutiny also. So true sense of what is organizational skills इथे मला प्रोजेक्ट मध्ये खूप असं प्रॅक्टिस पण करायला मिळत आणि नवीन शिकायला पण मिळालं थ्रू डिफरंट अदर पीपल हू वर्क विथ मी. सो Yeah, it's like इट्स challenging yourself, like trying to be better yeah, every day, like have yeah, like make less and less mistakes, so learn more and more ways to like yeah, be perfect. So interesting. yeah. Nice. So, so of course you're doing like really good work, yeah, and completely different. Nice. So, Yeah. coming back to the questions now. Hmm. सो सर मला म्हणाले होते की म्हणजे वेन ही कॉन्टॅक्टेड मी अँड ही वॉज लाईक हा आय वॉज लाईक या आय एम ऑलवेज रेडी टू टॉक टू मोर पीपल अँड यु नो Hmm. जेवढ्या लोकांना वेगवेगळे एक्सपिरियन्सेस कळतील वेगवेगळ्या कंट्रीजचे रिअल लाईक किंवा वेगवेगळे Hmm. पार्ट्स आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकू इट्स ऑलवेज गुड नो. सो तेव्हा ते म्हणता म्हणता म्हणाले होते की वेन यू वेंट टू कॅनडा फॉर द फर्स्ट टाइम then you had this experience which was like something you went through. So तू सांगशील का त्याच्याबद्दल what really happened? Uh, what really happened was, so like I said, me Christmas Day 22 मध्ये आलेले, so 25th December la I came here. So actually, what happened was 23rd December, like 2 days prior to my flight, there was a big major snowstorm in North America. So a lot of airports were shut, a lot of flights were cancelled, and like there was a period of 7 or 10 hours where सगळंच cancel होतं because there was too much snow and stuff. So gradually they started their operations back up. म्हणजे एक within 24 hours or 12 hours they had their operations up. They cleared everything. But तेच झालं की backlog खूप त्यांचा वाढला. So there were a lot of missed, delayed flights, and there were huge baggage, sort of like a backlog that was happened of missed Visa. baggages basically. So माझी flight 25th ला होती. So what happened was, I had a flight to London. माझा layover होता लंडन मध्ये, and then I had a flight to Vancouver from there, Mumbai to London, and then there. सो पहिले तर आमची फ्लाईट लेट पोहोचली लंडनला. सो आय हॅड सपोज टू हॅव लाईक अ 5 hour लेओव्हर. मला लिटरली 45 मिनिट्सचा लेओव्हर मिळाला. Oh, you had to like सो rush. या एक्झॅक्टली. सो थँकफुली आमच्या दोन्ही सेम एअरलाईनच्या फ्लाईट्स होत्या. सो दे Ah, हेल्ड अप द फ्लाईट फॉर अस, बट नॉट लाईक फॉर टू लॉंग. सो बेसिकली वी हॅड टू रश आउट ऑफ द डिपार्चर. आणि लंडनमध्ये यू हॅव टू डू द होल चेक इन अगेन. लाईक यू हॅव टू टेक युअर बॅग्स आउट, युअर इलेक्ट्रॉनिक्स आउट, ah, एव्हरीथिंग हॅज टू बी रीचेक्ड अँड पुट इन. सो त्याला एक टाइम ah. लागतो. सो बेसिकली दे जस्ट अलाउड अस तेवढा टाइम टू डू द सिक्युरिटी चेक इन, अँड देन वी हॅड टू रश. वी हॅड टू लिटरली रन टू द departure gate New, next. yeah. Yeah. So we got in, all the passengers, and there were some 100 odd passengers, same situation where everyone was catching a flight to Vancouver. So we all made it. Most of the passengers made it, I think. And we took off. And then, we had no idea की आमच्या बॅगेचं काय झालं. We assumed की त्यांनी ते केलं असेल ट्रान्सफर. So we were all like, okay, पोचलो. And then we reached there, we went to the baggage, सगळं हे केलं, immigration वगैरे, and I went to get the baggage. My baggages were not there. Then everybody, like, or some 100 of us were waiting. There were no bags. सगळ्यांचे येऊन गेले, and there was like empty. There's nothing coming up. Hmm. So then we realized that आमचे सगळ्यांचे baggages lost झालेत. So we had to go Oh, to the baggage counter, and then तिथे कसं होतं की you have to talk to the baggage counter first to get that ticket number. So तुम्हाला पहिले त्यांना तिकडे जाऊन physically complaint register करायला लागायचे, and then you can get the number, and then you can track it later. So it took a long time, like almost 100 passengers. So I ते सगळ्यांचं know. complete. It took me like 2.5 hours तिथे तेच करायला. But after that, I went through the immigration. It was like quick. Immigration was very quick actually. Immigration But experience you to walked Canada is out actually, without the baggage.
I walked out without the baggage. So I only had what I could carry on. Basically, like a laptop, my immigration documents, and just that's it. Like base chargers and wallets and that all things. Like Ah, nothing else. Um, so oh my I was like, God. माझ्याकडे I had booked an Airbnb, so माझ्याकडे राहायला जागा होती. So I was okay there. Then I was like, okay, आता I had some cash वगैरे सगळं I had. इमिग्रेशन कंप्लीट करून बाहेर आली. बट आय तुला गॉट असं अ टॅक्सी. पॅनिक झालं असेल ना एकदम? आय वॉज या म्हणजे थोडंसं पॅनिक झालं मोस्टली बिकॉज माझ्याकडे विंटर क्लोदिंग नव्हते बिकॉज माझे सगळे विंटर क्लोदिंग आत And होते you went in बॅगेमध्ये. December. Oh Yes. my So God. mostly I was more worried about cold. Like how do I get to Airbnb? माझं बाकीचा प्रश्न तर it was like And tomorrow's it's problem. crazy cold. Like, it's crazy It cold was in crazy cold, and it Canada. was just after the snowstorm, so it was very cold, and there was still Ah, snow on the ground and stuff. And I was so tired. म्हणजे at that point, माझं 24 hours journey झालेली होती because I I left know. from Mumbai, London, and the whole hectic thing, and so at that point, I was just so tired. And what happened was माझ्याबरोबर ना अजून 2-3 असे स्टुडंट्स वगैरे पण होते सेम माझ्यासारखे आलेले. सो वी ॲक्चुअली connected and we started like laughing Ah. about it because we both were like, oh, what to do now. So she became a good friend of mine. We are still in touch. But Nice. we had some because 2 hours we had 2 hours basically to do nothing. So we were just talking, getting to know each other, and basically just processing the whole situation. What had just happened? Yeah, exactly. And it was very funny. After a point, it became very funny because it was like we made it, but they couldn't make our bags in. Like, that was crazy. so, and then I was too tired. I was like, at 24 hours, I was like, Ata, my problem is how do I get to the Airbnb Airbnb. without feeling cold or getting like a frostbite or something like that? So, wala te jasta Right. touch. But luckily, Vancouver's airport is very well designed. So you go right to the exit and तिथे बाहेरच taxi एक stand है. So I basically had to spend like maybe 2 or 5 minutes बाहेर because they all lined up taxis. So I just had to go there, put my stuff in, and just tell them that I have to go to this address. That was easy. मला त्याचा टेन्शन नाही आला. And then I went there, and then obviously I was talking to that cab driver की अशी अशी माझी स्टोरी झाली. And then and then my next problem was माझ्याकडे काही खायला नव्हतं बिकॉज माझ्या आईने पाठवलेलं Oh, माझ्याबरोबर. ओके, शी हॅड मेड काही सामान आणि मला दिलेलं, बट आय वॉज huh. ऑल इन द बॅगेज. सो आय डिडंट हॅव Right. फूड. सो इंटरेस्टिंगली मग मी त्या कॅब ड्रायव्हरशी बोलत होते की असं असं झालंय माझ्याबरोबर. अँड देन आय सेड लाईक वेअर डू यू थिंक आय कॅन गेट फूड आत्ता बिकॉज क्रिसमस नाईटला व्हँकुवरमध्ये एव्हरीथिंग इज शट. Everybody takes a holiday, all restaurants, everything is shut, there's nothing that's open. So then I went to a gas station, and then I had a sandwich from there. Gas stations were open. मग मी ते घेऊन गेली घरी. And then I was like, okay, मग अच्छा, you Airbnb reached मध्ये. very late काय असं म्हणजे येस. सो टेक्निकली माझी फ्लाईट लँड होणार ती 5 वाजता. झाली पण ती लँड 5 वाजता, बट बिकॉज ऑफ द होल प्रोसेस अँड एव्हरीथिंग मला बाहेर पडायला ऑलमोस्ट 9:30-10 झालेले होते. आणि तिथे सगळं सो क्लोज झालेलं असतं आफ्टर. एव्हरीथिंग तशी या 8 नंतर इथे बंदच होतं, बट म्हणजे क्रिसमस डे स्पेशली लवकर बंद होतं. अरे नाही, So, क्रिसमसला तर बंदच असतं सगळं मला वाटतं. म्हणजे इंडिया इज अ एक्सेप्शन. मुंबईत तर तुला जेवढं मिळतं लाईक सोयी तेवढ्या मुंबईत तुला नाही. ऍक्च्युली असं स्ट्रीट फेस्टिवल होतात मिडनाईट मास नंतर वगैरे असे बाहेर स्ट्रीट फेस्टिवल्स होतात. बट क्रिसमस इयर इज लाईक व्हेरी फॅमिली अँड सॉर्ट ऑफ लाईक अ येस, फॅमिली हॉलिडे. एक्झॅक्टली. I had to हा. not out. So it was interesting. Then I got a sandwich from the gas station. I got some snacks वगैरे, and then मी गेली Airbnb मध्ये. And then that cab driver helped me kind of put my luggage in because मला स्नो मध्ये एवढं चालता येत नव्हतं ना. I didn't have proper shoes हो. वगैरे. So he helped me दॅट्स put the स्वीट luggage ना. in. Yeah. And then yeah, and then it was interesting. Then तिथे मी गेली. Then I basically had just the clothes I was wearing, and I was like, आता काय करायचं? And I tried to look up stores. The 26th ला actually there is only like one motha sale, right? So you have to go to the mall. I was like, how am I going to go to the mall? I don't have clothes. It was very या. cold. And I had to go get groceries also. So what I was thinking ki काय करू काय करू काय करू. And then uh, I don't know where I just remembered that you can thrift things here. आपण बघतो ना की यू कॅन गो टू अ थ्रिफ्ट स्टोर हा. अँड गेट सोन थ्रिफ्ट गेट थिंग. दिस थिंग. ओके. सो थ्रिफ्टिंग मध्ये आणि थ्रिफ्टिंग स्टोर्स आर स्पेशली ओपन अराउंड क्रिसमस टाइम बिकॉज Oh, तिथे is it?
Yeah, a lot of people come there to shop ज्यांच्याकडे because it's very affordable, right? Ha, It's very stuff. yeah. So a lot of And people you come to get good shop. stuff. You get excellent stuff. म्हणजे Yeah. it's like vintage shopping, so that's not a problem. But they said the intention is obviously to sell it to people who cannot, get it in other ways. So I would remember, ki, okay, maybe thrift stores will be open. So I found Google nearest thrift store, and 27th ला म्हणजे 26th I couldn't get out. It was very cold. माझं काहीच नाही. So I stayed at home. Oh. आमच्या Airbnb मध्ये luckily there were some snacks that were provided by the host. So there was bread and butter and like thode snacks and cup noodles and stuff like that. So I could eat that and I was okay. And basically I was so tired that I was sleeping the whole day. So I was done. I know. 27th I had to go. I was like, now you have to brave the cold and somehow reach to that thrift store which is Thrift closed. store at least, Yeah, yeah. at least so that you can get like a coat or something. So I was like, okay, fine. So त्या दिवशी लकीली पाऊस पडायला लागला बिकॉज इथे विंटरमध्ये रेन्स होतात सो स्नो स्टार्टेड टू काइंड ऑफ मेल्ट अँड टेम्परेचर्स वेंट लिटल अप बिकॉज पाऊस पडत होता सो इट वॉज लाईक गेटिंग वॉर्म Ah. I was like, this is a good day. It's very warm, so let's go. So I just made it out. I got into the bus. ते सगळं मी केलं बस पास वगैरे अरेंज and I just went. So first thing I did is went to drugstore to get my compass card. तिथे मी gloves आणि socks विकत घेतले. Thick वाले socks आणि gloves. So I put them on. So it was okay. Then I went to the bus. I went to the thrift store. I got like a set, like एक jacket आणि 2-3 tops आणि pants. And then I was like, okay, that's good. And then I went home. And then I think the Nice. airline took around 5 days to get What? my luggage. Yeah. So for 5 days, I Oh. was like, I was at Just home living basically. like a backpacking trip. You were like on a backpacking trip for 5 days. Only for first couple of days. Actually, त्याच्यानंतर काय झालं की after Christmas, just prior to New Year, around 28, 29th ला, my parents म्हणजे त्यांच्या cousin त्यांच्याशी बोलत होते. There is one cousin, they were talking to her. So she said that her best friend lives in Vancouver. And she's like, Ah. in this situation, I can call her and ask her to help. So I said, perfect. Like, obviously, I needed the help. So I said, perfect. So she called her. आणि तिने तेव्हा like 26, 27च्याच आसपास कॉल केलेला. So ती जी तिची फ्रेंड होती, she was actually in Seattle at that time. So she's like, actually, I'm in Oh. Seattle and I'm like, like I was planning to stay here, but I'm planning to come to Vancouver for one day to do something. Like तिचे cousins होते Seattle मध्ये, Ah. so they wanted to come here, do something, and then they were going to go back for New Year. So she said, I'm coming there back for one day. तर मी त्या दिवशी तिला जाऊन help करते. So luckily she came back. I don't know if she came back for me or if she had some work, but she came back for one day, like 28th or 29th la. And then she and her husband took me out to Walmart and मग they got me like even Ah. more kapde and like Better, supplies, yeah. basically set me up and then they went back to Seattle. Nice. So You got yeah. help, like Christmas angels came to help. Yeah, kind of, yeah. So, but only for first couple of like 3 or 4 days, I was like literally on a backpacking trip, and it was fun असं because I तुला met. त्या अच्छा इट वॉज फन फॉर यू बट ना म्हणजे त्या 3-4 days मध्ये I असं तुला think वाटलं का की मी कुठे आले काय झालं ओ माय गॉड नाही. थोडा वेळ वाटलं for sure. म्हणजे once I reached the Airbnb at that time, I had a little bit of time, so I called my parents and I told them that असं असं झालेलं आहे, and then I was little tearful की अरे like how am I going to do it? And my mom dad were like, okay, we'll figure out. म्हणजे then they were like, आम्ही call करतो, we'll ask around, we'll see की if we can get someone to come and do something for you. कारण का माझे काही cousins US मध्ये वगैरे सुद्धा आहेत सियाटल मध्ये. So maybe they could go to Vancouver, come वगैरे. So they said, okay, we will figure it out. So basically थोडा वेळ I was upset, but then afterwards, next day I basically sort of slept, recovered, and then I was like, okay, things will happen. I first step is to go and get some clothing. So असं वगैरे करून I figured it out. असं. नाईस It was यार very, म्हणजे when I असं look back काहीतरी at it, it was very interesting and kind of, fun now. So, हा म्हणजे इट्स अ फन स्टोरी फॉर लाईफ नाव. The yeah. first time I came to Canada. Interesting. Yeah. And I like how like you're just म्हणजे instead of I'm sure तेव्हा पण like जसं तू बोललीस की slowly we started laughing on it or अरे हां म्हणजे ठीक आहे होतात आता नेक्स्ट काय करू?
I mean, Hmm. that's why I think you're good at what you're doing right now. Because instead of I looking mean, at what went wrong, you're just looking at, ha, next काय करायला पाहिजे? Like, yeah, but like but it must have been crazy because मला आठवतंय की like अजिंक्य तुला माहिती आहे राईट ही इज इन yes, कॅनडा सो yeah. आय कीप टेलिंग एव्हरीवन दिस स्टोरी बिकॉज इट्स व्हेरी अम्युझिंग टू मी तो मला एकदा बोललेला की ही वॉज जस्ट गेटिंग आउट ऑफ द हाऊस अँड फॉर सम रिझन ही गॉट टियर्स इन हिज आईज and they just rolled down till here and by the time he was so he had to walk till the bus stop the midway somewhere they froze on his cheeks. Oh, That's how cold it is in Canada. And I was like, oh, that's crazy cold. I don't think so I can take it. So I can understand तुझा सगळ्यात how why that concern was there की how will I survive this cold because peak December like Christmas cold must be like and ते पण yeah, snowstorm म्हणजे yeah. हा but you I got mean, help and हा yeah, yeah. I mean, that's what, like, basically, that was the learning. You are in a problem, so you have to kind of reach out and, like, see where you can get help from because it comes from unexpected way. म्हणजे I didn't even know that this particular aunt had this friend, Ikde, and she is here, and she was luckily in Seattle and not vacationing somewhere, so she could come back because Seattle is like 2 hours away by road, not yeah very. So, like, you have to basically reach out and then kind of see what you get. So, that's yeah. us. And you also like where you communicated with the taxi driver also, so you got a Yeah. help from help from that. Like Yeah. it must have felt like ha theek hai, like you can talk to someone. That you might Yeah. feel lonely na. So like it's and then you found friends also because Yeah. that's I also mean, one mood. yeah. Part of the reason is like people here are also very nice and easy to talk to. And just a taxi driver, like, he was just very helpful. Like, I asked him, like, where can I get food? And he's like, you have to go to a gas station. Like, there's nothing else that's open. So, he went there also. So it was kind of nice. He didn't have to do much, but that help that he gave me was very, needed at that time. I So, know. I mean, that must have felt comforting. Imagine that they help nasti ali, so you might have felt more. yeah. I don't know, more lost or more like की disheartening or more I don't know असं मला शब्द पण सुचत नाही पण असं लॉस्ट फील झालं असतं की अरे काय म्हणजे काय होतंय हे माझ्यासोबत बट आय थिंक द वे यू होल्ड द ॲटिट्यूड द पीपल ऑल्सो लाईक come forward like that so because you had this open attitude ki ha you have to like just go with it so you also kept getting the help. Yeah. इंटरेस्टिंग. खरंच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे आय डोंट नो मी तर पॅनिक झाले असते कदाचित. टू अ पॉइंट मी कदाचित रिग्रेट पण केलं असतं की मी राईट डिसिजन घेतलाय का इकडे येण्याचा मे बी आय एम नॉट शुअर I mean, बट for me, it was a little different because, like, see, Vancouver मध्ये मला खूप आधीपासून यायचं होतं and it's been one of the cities that I looked up to. Like, मला असं खूप वाटायचं की I want to go to Vancouver because I've been exposed to scenes of Vancouver for some time through different ways. So I was like, मला जायचं आहे Vancouver. And then I came there, and even though this particular incident happened, I still felt peace. Ki nahi, it's okay. Like, I came here for an adventure, so this is the part of the adventure. So, like, that was my attitude basically at that point. Ki theek hai, it's like a trip. What happens on a trip? You manage things. So that's me. Like, I was trying to pacify myself. Ki nahi, theek hai, it's part of the adventure. You wanted to come to Vancouver, tar aso tar hoilच. All these things. हो So it's यार kind of म्हणजे नाईस असं पाहिजे असंच ॲटिट्यूड पाहिजे लाईफमध्ये आय बिलीव्ह दॅट तरच यू कॅन जस्ट get through yeah, the difficult times and then you can actually have fun when the times yeah, get better because they do get eventually better. So true. interesting. हा सो व्हाय कॅनडा ह्या प्रश्नाचं मला वाटतं मला उत्तर विचारायची गरज नाही बिकॉज बऱ्याचदा तू बोलताना थ्रू आउट आर डिस्कशन बोललीस की यू लाईक कॅनडा यू वर फिक्सेटेड ऑन कॅनडा Yeah, बट आय थिंक मी तुला विचारेन की वी डू इमॅजिन समथिंग
But when we go there, the reality is not always all that we imagine. And Canada is a lot different than India. So how did you manage, like what differences you felt, and how did you like manage to get settled in? How did I just to kind